प्रेज द लॉर्ड. पुन्हा एक वार परमेश्वराच्या चरणाजवळ, ज्याने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली, त्याच्या चरणाजवळ आपण सर्वजण एकत्र झालात. आभार मानतो. मी प्रभू येशूच्या नावामध्ये पुन्हा एकदा देवाचे आभार मानतो, कारण आजचा दिवस त्याने तुम्हाला आणि मला दाखवलेला आहे आणि आपण जिवंत आहोत ही एक चांगली साक्षच आहे. कारण आजकाल आपण वातावरणात बघतो की कोणाचा भरोसा नाही आहे, परंतु तरी देखील देवाची कृपा आपल्यावर असल्यामुळे आपण आजचा दिवस बघितलेला आहे. आपण जास्त वेळ न घेता सरळ वचनाकडे जाणार आहोत आणि आज आपण लूक वर्तमान याच्या 12व्या अध्यायामधून आपण मनन करत असताना आपण 12व्या अध्यायाचं वाचन तुम्ही तुमच्या शास्त्रामधून करू शकता. नंबर 1, येशू ख्रिस्त ज्या ज्या वेळेला प्रवचन सांगायचा, वेगवेगळ्या प्रकाराने, वेगवेगळ्या पद्धतीने तो आपल्या शिष्यास आणि शिष्यांबरोबर लोकसमुदायास तो देवाच्या राज्याच्या गोष्टी सांगायचा. अशाच प्रकारे लूक वर्तमान 12वा अध्याय, त्याचं जे हेडिंग आहे ते असं आहे: ढोंगाविरुद्ध येशू आपल्या शिष्यास इशारा देतो. मला एक सांगू द्या प्रियानो, आपण कितीही मोठं पाप केलं, येशू सदैव तयार आहे आपल्याला क्षमा करण्यासाठी, जेव्हा आपण ते कबूल करतो. परंतु एक गोष्ट मी बघितली, माझ्या वाचनातून बऱ्याच वेळेला आलेलं आहे, जे ढोंगी लोक असतात त्यांच्यासाठी येशू ख्रिस्त काय करू शकत नाही, कारण त्यांना सत्य माहीत असून ते स्वतः ढोंग करतात. आणि म्हणून यातून आपण एक गोष्ट शिकायची आहे की आपण कसंही असो, परंतु एका गोष्टीमध्ये आपण कधीही जायचं नाही, ते म्हणजे ढोंग करणं. हे एक फार मोठं घातक पाप आहे, त्यापासून आपण दूर राहावे. या ठिकाणी त्याची काही वचनं बघूया. पहिलं वचन: इतक्यात हजारो लोकांची गर्दी झाली की ते एकमेकास तुडवू लागले. तेव्हा येशू प्रथम आपल्या शिष्यास सांगू लागला, तुम्ही आपणास पुरुषांच्या खमीराविषयी, म्हणजे त्यांच्या ढोंगाविषयी सांभाळा. जे उघडे होणार नाही असे काहीही झाकलेले नाही, म्हणजे कळणार नाही असे काहीही गुप्त नाही. जे काही तुम्ही अंधारात बोलला ते उजेडात ऐकण्यात येईल, आणि जे तुम्ही आतल्या कोठाड्यात कानात सांगितले ते धाब्यावर गाजविले जाईल. म्हणजे सत्य हे असं आहे की देवाला सत्याविरुद्ध काही करता येत नाही. आणि हेच सत्य आहे की शास्त्री आणि परुषी लोक हे खूप ढोंग करायचे आणि आपल्या शिष्यास तो उत्तेजन देतो, इशारा देतो की तुम्ही असं करायला नाही पाहिजे. आता गर्दी किती आहे बघा. लोक समुदाय इतकी गर्दी करत होता की लोक एकमेकास तुडवत होते. याच्यामध्ये शास्त्री आणि पुरुष पण होते. आता काय एक्साइट होते येशू ख्रिस्ताचं ऐकण्यासाठी, का स्वतः आपण कोणीतरी आहोत आणि तो काय बोलत आहे चला आपण त्याच्यावर काहीतरी टीका करूया, यासाठी तिथे आहे. अशा प्रकारे शास्त्री आणि परुषी यांच्या खमीराविषयी शिष्यांना तो इशारा दिला की तुम्ही जपून राहा. असं समजू नका की तुम्ही इथं बोललाय आणि कुठं बाहेर समजणार नाही. तुम्ही अंधारात बोलला तर उजेडात प्रगट होईल, कोठाड्यात बोलला तर ते बाहेर प्रगट होईल. आणि म्हणून आपण जसं आहे तसं परमेश्वराच्या चरणात येणं गरजेचं आहे. नंतर तो या ठिकाणी म्हणतो की तो आपल्या शिष्यास धैर्य देतो. माझ्या मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो, जे शरीराचा वध करतात पण त्यानंतर त्यांना आणखी काही करता येत नाही, त्यांची भीती बाळगू नका. तुम्ही कोणाची भीती बाळगावी हे मी तुम्हाला सुचवून ठेवतो. वध झाल्यावर नरकात टाकाव्याचा ज्याला अधिकार आहे त्याची भीती बाळगा. हो, मी तुम्हाला सांगतो, त्याचीच भीती बाळगा. 5 चिमण्या 2 डंबल्यास विकतात की नाही, तरी त्यांच्यापैकी एकीचाही देवाला विसर पडत नाही. फार तर काय तुमच्या डोक्यावरचे सर्व केस मोजलेले आहेत. भिवू नका, तुम्ही अनेक चिमण्यापेक्षा मोलवान आहे. यावेळेला आपण प्रार्थना करूया. देव बापा, आभार मानतो येशूच्या नावामध्ये
आजचा दिवस तू आम्हाला दाखवलास, आभार मानतो. आणि तुझ्या चरणावर बसलेला असताना आज तू तुझ्या वचनाच्या द्वारे आमची भेट घे, आम्हाला मार्गदर्शन कर आणि आमची दैनंदिन गरज ख्रिस्त येशूच्या ठाई तू पुरव. सर्व गौरव तुला देऊन प्रार्थना येशूच्या नावात केली म्हणून ऐकू. आमेन. तर या ठिकाणी पहिली गोष्ट, तो ढोंग्या विरुद्ध इशारा आपल्या शिष्यांना देतो आणि नंतर तो शिष्यांना सांगतो की धैर्य देतो. आणि मग तो या ठिकाणी सांगत आहे की आपण कोणाची भीती बाळगायची. शरीराचा घात करतात त्यांची भीती बाळगू नका. मेल्यानंतर ज्याला नरकात टाकायचा अधिकार आहे त्याची भीती बाळगा. आणि तो एक उत्तेजन देतो, आपल्याला धैर्य देतो. या ठिकाणी म्हटलेलं आहे 5 चिमण्यात 2 दमड्यास विकतात की नाही, असे त्यापैकी एकीचाही देवाला विसर पडत नाही. फार तर काय तुमच्या डोक्यावरचे केस मोजलेले आहेत. याचा अर्थ काय हो? याचा अर्थ असा की तो आपल्याला धैर्य देतो की तुम्ही जर सुवार्तेच्या कामासाठी, तुम्ही जर योग्य मार्गावर असाल तर तुमचा एकही केस कोणी बाका करणार नाही, तो काढून टाकणार नाही. हे येशूचे शब्द आहेत आणि त्या शब्दावर आपण विश्वास ठेवणं फार गरजेचं आहे. मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल, असा शास्त्र जगेल. आजचा माझा संदेशाचा मुख्य जो गाभा आहे तो हा आहे की 2 गोष्टींमध्ये आपण मेडिटेशन करायचं. नंबर 1 माणसाचं आयुष्य आणि नंबर 2 मनुष्याचं जीवन. या दोन्ही गोष्टींमध्ये काहीतरी फरक आहे. नाहीतर मग आयुष्य आणि जीवन असं म्हटलं गेलं नसतं ना. योहान सुवर्तमान मध्ये सांगितले 10 वचन की चोर येतो तो केवळ चोरी, घात व नाश करावे शकतो. पण येशू म्हणाला मी तुम्हाला जीवन देण्यासाठी आलो. असं येशू म्हणाला नाही मी तुम्हाला आयुष्य देण्यासाठी आलो, तुमचं आयुष्य वाढवण्यासाठी आलो. मी तुम्हाला जीवन देण्यासाठी आलोय आणि ते जीवन विपुल प्रमाणातलं, याचा अर्थ सार्वकालिक जीवन देण्यासाठी आलो. आयुष्याला काहीतरी मर्यादा ठेवलेल्या आहेत, परंतु जीवनाला मर्यादा नाही आहे. आणि म्हणून पहिली गोष्ट तो ढोंगांविषयी आपल्या शिष्यांना इशारा देतो आणि नंतर तो धैर्य देतो की तुमचा एक केस देखील हे होणार नाही, काढला जाणार नाही. मोजलेले केस. याचा अर्थ की तो आपल्याला आयुष्यामध्ये सुद्धा, तो आपल्या या भौतिक जगामध्ये आपण जीवन जगत असताना तो आमची काळजी घेतो, आमच्या आयुष्याची देखील. आणि मेल्यानंतर तो आमच्या जीवनाची देखील काळजी घेतो. आणि म्हणून तो म्हणतो की आपण कोणाची भीती बाळगावी? जे आपल्या शरीराचा घात करतात त्यांची नाही, तर ज्याला नरकात टाकायचा अधिकार आहे त्याची आपण भीती बाळगायला पाहिजे. याचा अर्थ आम्हाला आयुष्यात सुद्धा काळजी घ्यायला पाहिजे, जीवनात सुद्धा काळजी घ्यायला पाहिजे. आता हे समजायचं कसं? तर चला आपण मुख्य शास्त्र भागाकडे जाऊया. लूक सुवर्तमान 12 अध्याय 13 ते 21 वचन. आता ही गर्दी एवढी आहे की लोक एकमेकास तुडवत आहेत, म्हणजे हजारो लोक असणार आहेत त्या काळामध्ये 2000 वर्षापूर्वी. आणि बघितलं तर त्याची सुरुवात बघूया आपण. त्याचं हेडिंग असं आहे, द्रव्य लोभ व श्रीमंत मूर्ख मनुष्याचा दृष्टांत. या जगामध्ये जगण्यासाठी आम्हाला पैसा पाहिजे, परंतु 1 तिमोथेय 2 तिमोथेय 6 अध्याय 10व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की द्रव्याचा लोभ सर्व वाईट गोष्टींचं मूळ आहे, अशाने कित्येकांचा नाश झालाय. मग द्रव्य वाईट आहे का? नाही. मग द्रव्य असू नये का? तसंही नाही. आपल्याकडं भरपूर पैसा पाहिजे ही देवाची इच्छा आहे. कारण देव म्हणतो की आकाश कपाट उघडून मी तुला एवढा आशीर्वादित करतो की तुझ्या घरात जागा पुरणार नाही. का म्हणतो? कारण त्यामध्ये द्रव्याचा संबंध आहे. आणि द्रव्य काय करायचं आहे? आपण कमवायचं आहे आणि 10वा भाग
मंदिरात द्यायचं आहे, मंदिराची जोपासना करण्यासाठी, सेवक लोकांच्या उदरनिर्वाहासाठी, पाळक लोकांच्या काळजी घेण्यासाठी. आणि म्हणजे पैसा देवाच्या दृष्टीनं, माणसाच्या दृष्टीनं मौल्यवान आहे. पैसा वाईट नाही. कोणी एकानं असं म्हटलेलं आहे, मनी इज अ गुड सर्वंट बट व्हेरी बॅड मास्टर. पैसा एक उत्तम दास असला पाहिजे, आपला सेवक असला पाहिजे. पैशाला आपण चालवलं पाहिजे, पैशानं आपल्याला चालवलं नाही पाहिजे. तो आमचा स्वामी झाला नाही पाहिजे, तो आमचा गुरु झाला नाही पाहिजे, तो आमच्यावर वर्चस्व करायला नाही पाहिजे. म्हणून द्रव्याचा लोभ हा सर्व प्रकारच्या वाईट गोष्टींचं मूळ आहे. कित्येकांनी स्वतःच खेदाने भुसकून घेतलेला आहे. द्रव्य असावं परंतु त्याचा लोभ असू नये. आणि मग या ठिकाणी म्हटलेलं आहे की द्रव्य लोभ व श्रीमंत पण मूर्ख मनुष्याचा दृष्टांत. एक दाखला स्वरूपाने सांगितलेला आहे की ढोंगाविरुद्ध देव येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना इशारा देतो, नंतर तो आपल्या शिष्यांना धैर्य देतो. आता या ठिकाणी एक एक्झाम्पलद्वारे तो सांगत आहे की पैशाविषयी. त्या पैशामध्ये दोन गोष्टी लपलेल्या आहेत. नंबर 1 आयुष्य, नंबर 2 जीवन. ह्याच्यामधला फरक सुद्धा या ठिकाणी आपण बघू शकतो. चला 13 वचन. लोकसमुदायातील कोणा एकाने त्याला म्हटले, गुरुजी, मला माझ्या वतनाचा वाटा देण्यास माझ्या भावाला सांगा. बघूया, एवढी मोठी गर्दी आहे, लोक एकमेकास तुडवत आहेत आणि मध्येच एक जण शहाणा माणूस उठतो. मी त्याला शहाणा माणूस उठतो आणि सांगतो, बाकीचं राहू दे तुझं भारूड, पहिल्यांदा माझ्या घराकडे चल, माझ्या भावाला सांग माझ्या वतनाचा वाटा मला देण्यासाठी. कशासाठी पाहिजे वाटा? वाटणी कशाची पाहिजे, कशासाठी पाहिजे? तर त्यातून पैसा मिळेल. आणि त्या पैशाचा लोभ त्याला होता. मग वाटणी नको का त्याला? हो, जरूर पाहिजे वाटणी. परंतु येशू वारंवार सांगतो, पहिल्याने देवाचे राज्य व त्याची धार्मिकता मिळवा, बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील. जेव्हा हा म्हणतो की अरे जाऊ दे तिकडं, माझ्या घराकडे चल अगोदर, येशूचं फार मार्मिकपणानं दिलेलं उत्तर आहे. येशू म्हणतो, तो त्याला म्हणाला, गृहस्था, मला तुम्हावर न्यायाधीश किंवा वाटणी करणारा असे कोण नेमलेला आहे? त्याचं मूलभूत सिद्धांत येशू ख्रिस्ताचा आपण समजून घेणे गरजेचं आहे की येशू इथं काय सांगत आहे आणि येशू आलायच कशाला जगामध्ये? काय लोकांची वाटणी करायला? स्तोत्रसंहिता 24 अध्याय 1 वचनामध्ये सांगितले, आकाश आणि पृथ्वी आणि तिच्यावर जे पण आहे ते सर्व देवाचं आहे. त्याची अपेक्षा ही आहे की आपण येशूवर विश्वास ठेवायचा आणि येशूवर विश्वास ठेवल्यानं आम्ही देवाची मुलं होण्याचा तो देव आपल्याला अधिकार देतो. जर देवाची मुलं आपण होतो तर जगामध्ये असू दे, स्वर्गामध्ये असू दे, ते सर्व आपलं आहे, आपला हक्क आहे, आपण त्याचे वारीस आहोत, हे समजणं गरजेचं आहे. आणि म्हणून तो म्हणतो, ज्याला कान आहे तो ऐकव. कानाची सुंता करून घेणं गरजेचं आहे. येशू समोर उभा आहे, सगळ्या गोष्टी देण्यास तो तयार आहे, परंतु आपण त्याच्याकडे लक्ष न देता आपण स्वतःवर लक्ष केंद्रित करत आहे आणि त्या पैशाच्या मोहाकडं आणि लोभाकडं तो जातो. तो त्या गृहस्थाला सांगितल्या इथं तो बाकीच्या लोकसमुदायाला काय म्हणतो ते आपण बघूया. तो त्याला म्हणाला, गृहस्था, 15 वचन. आणखी त्याने त्यांना म्हटले, सांभाळा. याचा अर्थ तो त्या गृहस्थाबरोबर बोललेला आहे. लोकसमुदायाकडे तोंड करून तो सांगण्याचा प्रयत्न करत आहे. सांभाळा, सर्व प्रकारच्या लोभापासून दूर राहा. फक्त पैशाचाच नव्हे, अनेक लोभ आहेत. वस्तूचा लोभ आहे, शेजाऱ्याचा लोभ आहे, प्राण्याचा लोभ आहे, बरेच वेगवेगळे लोभ आहेत. येशू म्हणत आहे की सर्व प्रकारच्या लोभापासून दूर राहा. 10 आज्ञामध्ये एक गोष्ट सांगितली की लोभ धरू नका. कारण कोणाजवळ पुष्कळ संपत्ती असली
तर ती त्याचे जीवन होते असे नाही. आज जगातला कोण श्रीमंत, भारतातला कोण श्रीमंत, सारखं पेपरमध्ये टीव्ही मध्ये न्यूज आपण बघत असतो. पण येशू ख्रिस्त म्हणाला, मार्क सुवर्तमान 8 अध्याय 36 वचन, मनुष्याने सर्व जग मिळविले पण स्वतःच्या आत्म्याचा नाश करून घेतला तर त्याला काय लाभ? म्हणजे महत्वाचं काय आहे? आपला आत्मा महत्वाचा आहे. आत्म्याचं जीवन, आत्मिक जीवन महत्वाचं आहे. सार्वकालिक जीवन महत्वाचं आहे. पण या ठिकाणी हा जो गृहस्थ आहे, हा त्यानं त्या प्रॉपर्टीचा आणि त्या पैशाचा लोभ धरलेला आहे. लोभ ते त्याला मिळायला पाहिजे, नो डाऊट. पण अरे अगोदर ऐका तर, नीतिसूत्रामध्ये शलोमोन राजा म्हणाला, धर्मशास्त्र कानी पडू नये म्हणून जो आपला कान बंद करतो त्याची प्रार्थना देखील वीट आणणारी आहे. याचा अर्थ आम्ही प्रार्थना करू नये का? हो, जरूर करावी. परंतु आपण पहिल्यांदा धर्मशास्त्र ऐकणं गरजेचं आहे. आणि तो इसम ऐकायला तयार नाही. तो मध्येच आता येशू ख्रिस्त सांगत आहे आणि तो म्हणतो की माझ्या घराकडे, आणि म्हणून तो म्हणतो की सांभाळा, बी केअरफुल, काळजी घ्या. कारण कोणाजवळ पुष्कळ संपत्ती असली तर ती त्याचे जीवन होते असे नाही. मनी कॅन गिव्ह अ गुड डॉक्टर अँड गुड मेडिसिन बट नॉट हेल्थ. पैशानं डॉक्टर मिळतात विकत. आज कोरोना ह्याच्यामध्ये सिव्हिल हॉस्पिटल आहे, फ्री ट्रीटमेंट आहे, पण लोक फ्री ट्रीटमेंट घ्यायला जात नाहीत. कारण ते तिथं काय त्यांचे अनेक कारणं असतील, पण मुख्य कारण त्यांच्याकडे पैसा आहे. लोक 5-5 लाख 10-10 लाख घालतात कोरोना बरं होण्यासाठी. ते झोपडपट्टीतले लोक घरात बरे व्हायला लागलेत, सिव्हिलमध्ये सुद्धा बरे होतात. याचा अर्थ पैशानं तो आपल्याला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. देव जीवन देणार आहे, देव आयुष्य देणार आहे, आणि म्हणून पैशाचा लोभ हा त्या मनुष्याला होता. पुढं आता या ठिकाणी आपण बघूया की कारण कोणाजवळ पुष्कळ संपत्ती असली तर ती त्याचे जीवन होते असे नाही. इतिहासामध्ये बऱ्याच गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. अनेक श्रीमंत लोक थोडंसं छातीत दुखलं हॉस्पिटलमध्ये जाऊपर्यंत मारतात. मुंबईमध्ये एक डॉक्टर होते, हार्ट स्पेशालिस्ट, त्यांचं नाव माझ्या लक्षात नाही, तुम्हाला माहीत असेल, फेमस डॉक्टर, वर्ल्ड फेमस डॉक्टर, हार्टचं ऑपरेशन करणारा डॉक्टर. इतकी मोठी बिल्डिंग बांधली की त्यांनी सिरियस पेशंटसाठी ज्या वेळेला कारमधनं किंवा ॲम्ब्युलन्समधनं पेशंट येतो, डायरेक्ट ICU आणि ऑपरेशन थिएटरमध्ये ती कार जात होती. एवढं त्यानं सिस्टमॅटिकली हॉस्पिटल बांधलेलं होतं. पण झालं काय? त्याला स्वतःला हार्ट अटॅक आला. तो अनेक डॉक्टरना सांगत होता की तुम्ही असं करा, हा कार्डिओग्राम करा, हे करा, ही टेस्ट करा, ती करा, संभळा. याचा अर्थ असा, आयुष्य पण देणारा देव आहे, जीवन पण देणारा देव आहे येशू ख्रिस्त. आणि म्हणून तो म्हणाला की कोणाजवळ पुष्कळ संपत्ती असली तर ती त्याचे जीवन होते असे नाही. म्हणून द्रव्याचा लोभ आपण धरू नये. पैसा पाहिजे पण त्याचा लोभ नको. आणि मग त्यानं तो दाखला सांगितला. तो दाखला आपल्या सर्वांना माहित आहे. कोणा एका श्रीमंत मनुष्याच्या जमिनीला फार पीक आलं. साधारण 15 पासून 21 पर्यंत आपण वाचणार आहोत. तुम्ही वाचू शकता. आपण टाइम बॅलन्स ठेवून मी तुम्हाला सांगत आहे. कोणा एका श्रीमंत मनुष्याच्या जमिनीला फार पीक आलं आणि त्याला प्रश्न पडला की ही धान्य आता कुठे ठेवायचं. आणि म्हणून त्याने जुनी कोठारी पाडून नवीन कोठारी बांधली. आणि त्यामध्ये इथं काय म्हटले शब्द बघा, कारण माझे उत्पन्न साठवाव्यास मला जागा नाही. मग त्याने म्हटले, मी असे करीन, मी आपले कोठारे मोडून मोठी बांधीन आणि तेथे मी आपले सर्व धान्य व माल साठवीन. मग मी आपल्या जीवाला म्हणेन, हे जीवा, तुला पुष्कळ वर्षे पुरेल इतका माल ठेवलेला आहे, विसावा घे, खा, पी, आनंद कर. परंतु देवाने त्याला म्हटले, अरे मूर्खा, आज रात्री तुझा जीव मागितला जाईल. मग ते जे काही तू सिद्ध केले आहे ते कोणाचं होईल. म्हणजे इथं काय झालं की त्याला माल साठवायला जागा नाही म्हणून जुनी कोठार पाडून नवीन कोठार बांधली. त्यामध्ये आपला माल सगळा साठवला, धान्य ठेवलं.
आणि तो स्वतः तिथं बसला आणि म्हणाला की हे जीवा खा पी आयुष्यभर आनंद कर. तर या ठिकाणी तो जो मोह आहे, धान्याचा असेल, पैशाचा असेल, कशाचा, लोभ आहे. आणि मग तो म्हणाला की सगळं जे कमवलेलं आहेस, येशू म्हणाला, तो देव म्हणाला की मी आता तुला घेऊन जाणार आहे, तुझा जीव मागितला जाईल, तर हे सगळं तू सिद्ध केलंस ते कोणाच होईल. प्रश्न पडला ना, काय महत्वाचं आहे? प्रॉपर्टी महत्वाची आहे, शेती महत्वाची आहे का आपलं जीवन महत्वाचं आहे? उपभोग केल्यासाठीच आपण आहे. म्हणून येशू ख्रिस्त म्हणाला मार्क 8:36 मध्ये, मनुष्याने सर्व जग मिळविले परंतु स्वतःच्या जीवाचा किंवा स्वतःच्या आत्म्याचा नाश करून घेतला तर त्याला काय लाभ? अशा प्रकारे येशू शिक्षण देत आहे, शिष्यांना इशारा देत आहे, बोध करत आहे. आयुष्य काय आणि जीवन काय? आयुष्याला लागणारा पैसा आणि धान्य हे गरजेचं आहे, परंतु किती पाहिजे एखादा माणसाला, किती खाणार आहे म्हणून. ओके. आणि मग एक फायनल त्यानं एक स्टेटमेंट केलेलं आहे येशू ख्रिस्तानं. शेवटचं वचन मी आपल्यासाठी वाचत आहे. जो कोणी स्वतःसाठी द्रव्य संचय करतो व देवविषयक बाबतीत धनवान नाही, तो तसाच आहे, त्या मूर्ख मनुष्यासारखा आहे. हे देवविषयक धनवान म्हणजे काय? किंवा जो स्वतःसाठी द्रव्य संचय करतो आणि देवविषयक धनवान नाही, याचा अर्थ प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये एका मंडळीला तो म्हणत आहे. तो काय म्हणत आहे? 3 अध्याय 17 वचन प्रकटीकरण, की तू म्हणतोस मी श्रीमंत आहे, तू म्हणतोस मी धन मिळवलेलं आहे पुष्कळ, मला काही उणे नाही. येशू आला आणि तो म्हणाला, तू दरिद्र आहेस, तू आंधळा आहेस, तू उघडा वागडा आहेस. असं का? कारण एकच होतं की येशू त्याच्याजवळ नव्हता. येशू खूप श्रीमंत होता, पण तुमच्या आणि माझ्यासाठी तो दरिद्री बनला, यासाठी की त्याच्या दारिद्र्यानं आम्ही श्रीमंत व्हावं. ही कोणती श्रीमंती आहे? आध्यात्मिक श्रीमंत आहे. तो देवविषयक धनवान नाही, तो तसाच मूर्ख मनुष्यासारखा आहे. हे देवविषयक धनवान म्हणजे काय? भरपूर वचनाचा साठा आपल्याकडे पाहिजे, भरपूर देवाबद्दल ज्ञान आपल्याला पाहिजे, भरपूर देवाबद्दल आपल्याला माहीत पाहिजे. आणि ते लोक धनवान आहेत. खूप उदाहरणं देता येतील, परंतु मला तुम्हाला सांगू द्या, जे मोठे मोठे सेवक आपण म्हणतो त्यांचं जर लाईफ तुम्ही बघितलं तर लक्षात घ्या, योसेफ, त्याला देवानं सांगितलं होतं की मी पंतप्रधान होणार, परंतु ज्या महालात तो राहत होता त्या अधिकाऱ्याने सगळं काय त्याच्या स्वाधीन केलेलं होतं. त्याला लोभ झाला नाही. तो काही पी अन्न त्या व्यतिरिक्त त्यानं कशाकडेच बघितलं नाही. एक एक्झाम्पल, बेस्ट अनेक एक्झाम्पल्स आहेत. लोकांनी स्वतःचं सगळं काय देवासाठी दिलेलं आहे. भक्तसिंग छाबरा 108 वर्षाचे होऊन ते मरण पावले, परंतु त्याचे बायोग्राफी तुम्ही वाचला तर तुमच्या लक्षात येईल की देवविषयक श्रीमंती म्हणजे काय. मदर टेरेसाकडे बघूया, तिच्याकडे बघितल्यानंतर समजतं की देवविषयक धनवान म्हणजे काय. आज मी तुम्हाला विनंती आणि उत्तेजन करतो, ढोंग करू नये. येशू ख्रिस्त आपल्याला धैर्य देतो आणि या ठिकाणी द्रव्य लोभ व श्रीमंत मनुष्याचा दाखला देऊन या ठिकाणी मी थांबण्याचा प्रयत्न करतो. आपण कशाबद्दल श्रीमंत आहे? माझ्याकडे खूप पैसा आहे, माझ्याकडे बंगला गाडी आहे, माझ्याकडे शेतीबाडी आहे, माझ्याकडे प्रॉपर्टी आहे, तुम्ही धन्य झाला. पण जर येशू नाही, तुमच्यासारखं दरिद्री कोण नाही, तुमच्यासारखं आंधळं कोण नाही, तुमच्यासारखं उघडं वागडं कोण नाही. मायनॉरिटी आणि मेजॉरिटी एका शब्दात मी सांगतो तुम्हाला, ज्याच्याकडे सगळं जगातली संपत्ती आहे पण येशू नाही, तो मायनॉरिटीमध्ये जाईल. पण ज्याच्याकडे फक्त येशू आहे, जगातलं भले काही नसल, ते मेजॉरिटी आहे. 1+ जीसस इज द मेजॉरिटी, 1+ वर्ल्ड इज द मायनॉरिटी. आणि म्हणून हे तत्व आम्ही समजून घेणं गरजेचं आहे. प्रियानो, आज आपण हे ऐकलेलं आहे, त्या लूक वर्तमान 12 अध्याय पूर्ण त्याचा आपण स्टडी करूया. येशू ख्रिस्त बऱ्याच वेळेला म्हणाला, मी तुम्हाला शांती देतो, मी तुम्हाला आशीर्वाद करतो, मी तुम्हाला कृपा पुरवतो. पण 12व्या अध्यायामध्ये तुम्हाला पुढं वाचत गेला तर तुमच्या लक्षात येईल की येशू म्हणतो, मी जगात शांती प्रस्थापित करायला आलेलो नाही आहे, फूट पाडायला आलेलो आहे, आग पेटवायला आलेला आहे. याचा अर्थ काय? हे समजून घेणं आपल्याला गरजेचं आहे.
सून आणि सासू, आई आणि मुलगा, बाप आणि मुलगा याच्यामध्ये मी फूट पाडणार. याचा अर्थ असा की येशू जेव्हा घरात येतो, माझ्याही जीवनामध्ये ते झालेलं आहे. जेव्हा माझ्या घरात येशू आला, मी स्वीकार केलं, माझ्या आईनं मला बाहेर काढलं, माझ्या भावानं मला बाहेर काढलं. याचा अर्थ येशू आला आणि घरात फूट पडली. काय त्याची इच्छा आहे का आमच्यामध्ये वाकडं व्हावं? नाही. येशूची इच्छा हीच आहे की आईनं पण आणि भावानं पण येशू ख्रिस्ताचा स्वीकार करा. प्रियानो, आयुष्य आणि जीवन याच्यामधला फरक आम्ही समजून घेणं गरजेचं आहे. आयुष्याला मर्यादा आहेत. 1 वर्षाचा असू शकेल, 1 महिन्याचा असू शकेल, 100 वर्ष सुद्धा माणूस जगेल. ते आयुष्य कितीही वर्ष जगला तर त्याचं जीवन नश्वर आहे, कष्टमय आहे. या जगात काय आपण आणलेलं नाही, एक दिवस जाणार आहे. आपण जाताना पण काही नेणार नाही. पण खात्रीनं सांगतो, जेव्हा आपण येशूवर विश्वास ठेवतो की तो आपला तारणार आहे, तो माझ्यासाठी त्यानं वधस्तंभावर मरण पावला, त्याला पुरण्यात आलं आणि तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून उठला, हा विश्वास जेव्हा आम्ही ठेवतो त्यावेळेला आम्हाला सार्वकालिक जीवन हे प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. कारण हे देवाच्या मुखातून आलेलं वचन आहे, कोणत्या मनुष्याचं वचन नाही. म्हणून मी तुम्हाला उत्तेजन देतो की हे मूल्य तत्व जीवनाचं आणि आयुष्याचं आणि येशूचं समजून घेणं गरजेचं आहे. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करूया. देव बापा, तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो प्रभू येशूच्या नावामध्ये. आज म्हटलेला दिवस तू आम्हाला दाखवून तू आम्हामध्ये आलास, उपस्थित राहून तुझ्या पवित्र आत्म्याच्या गायडन्स खाली, मार्गदर्शनाखाली आज तू आमची भेट घेतलीस. आम्हाला प्रायोरिटी कशाला द्यावं, काय गोष्ट महत्त्वाची आहे हे तू आम्हाला आज सांगितलंस. म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो आणि आम्ही तसंच असावं ही तुझी इच्छा आहे आणि त्याच मार्गामध्ये आम्ही चालण्यासाठी तू आम्हाला सहाय्य मदत कर. जे लोक हा संदेश ऐकत आहेत त्या प्रत्येकांशी तू बोललेला आहेस, त्यांच्यासाठी मी प्रार्थना करतो की त्यांना तू आशीर्वादित कर. सर्व गौरव तुला देऊन प्रार्थना आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र नावात केली म्हणून ताई बाप्पा, आमेन. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास सोडले तसे तो आमचे ऋणे आम्हास सोड आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडेल. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड सहभागिता इथं असणाऱ्या प्रत्येक भाऊ बहिणींवर आणि सर्व तुझ्या प्रियजनांवर आता आणि सदा सर्वदा असो. आमेन. आमेन.